तर गावाने मला काय दिलं, तर पूर्वी जे आमचं घर होतं ते असं कुळांचं मातीचं सारवलेलं कौलारू घर होतं आणि आजूबाजूला पूर्ण जंगल होतं. त्याच्यामुळे साप, घोरपड, विंचू, बिबट्या, वाघ ह्या सर्वांचे मी रात्रीचे आवाज ऐकलेत आणि घरच्यांनीही मला याची कधी भीती दाखवली नाही. त्याच्यामुळे लहानपणापासनं ह्या सर्व गोष्टींची सवय झालेली आहे. त्याच्यामुळं आता काय एवढी भीती वाटत नाही. लहानपणापासनं हे सर्व संस्कार मनामध्ये रुजत गेल्यामुळे ह्या सर्व गोष्टींची सवय झाली. आता फारशी भीती वाटत नाही. लहानपणी मी असं शाळेत जात असताना 4थी-5वीला होतो तेव्हा असं उन्हाळ्याचे दिवस होते आणि गवत पूर्ण पिवळं धमक झालेलं पायवाटेने जात होतो आणि अचानक माझ्या पायाखाली असा एक मोठा साप येतो आणि मग मी जागच्या जाग्यावर थांबतो काही हालचाल न करता आणि मग तो पण येतो आणि मग तो त्याच्या मार्गाने हळूवारपणे निघून जातो आणि मग मीही खुश होऊन माझ्या मार्गाने मी चालता होतो. तर त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपण जर यांना अडथळा झालो नाही तर तेही आपल्याला काही करत नाही. ते त्यांच्या मार्गाने निघून जातात आणि आपण आपल्या मार्गाने जाऊ शकतो. तर ह्या सर्व गोष्टी लहानपणापासून एक मनामध्ये अशा बिंबवल्या गेल्या आणि असं एक भावना निर्माण झाली की निसर्गासोबत राहणं काय असतं. हे सर्व पशुपक्षी प्राणी हे सर्व आपल्यासोबतच राहतात निसर्गामध्ये, आपण त्यांच्यासोबत राहतो म्हणून ह्या सर्व गोष्टी आता एवढी भीती काय यांची वाटत नाही. राखणदार हा शब्द बऱ्याचदा तुमच्या कानावर ऐकायला आला असेल. तर याच्याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात गैरसमज आहेत, बहुतेक गैरसमजच आहेत. तर राखणदार मी जेवढ्या लहानपणापासून राहिलो आणि पाहिलं आहे, राखणदार हा कोणी भूत आहे किंवा माणूस आहे अशातला भाग नाही. तर माणसानेच एक तयार केलेली ही संकल्पना आहे. राखणदार हा एखादी देवराई असेल किंवा एखादं जंगल असेल तिकडे बिबट्या वगैरे असतो तर त्याला राखणदार असं म्हटलं जातं. तर ते क्षेत्र अबाधित राहावं, ते जंगल अबाधित राहावं म्हणून तिकडे राखणदार म्हणून असतो. त्या भीतीने काय होईना तिकडे कोणी जाऊ नये, तिकडे लाकूड तोडू नये, झाडं तोडू नये म्हणून ते क्षेत्र सुरक्षित राहावं म्हणून तिकडे तो राखणदार म्हणून एक असतो. बऱ्याच वेळा अनेक गावामध्ये वेगवेगळे हे राखणदार असतात. बिबट्या झाला, वाघ झाला, धामण झाली, नाग वगैरे असतात. तर आमच्या गावाकडे पण असं शेतामध्ये राखणदार असतात, धामण वगैरे. तर ते असे आजूबाजूला फिरत असतात आणि आपल्या जे घरी शेतावर कामाला येतात त्यांनाही माहिती असतं की ही इकडे बाबा राखणदार असतो. तर पूर्वापार एक अशी संकल्पना होती की त्यांना नारळ अर्पण करायचा किंवा कोंबडी वगैरे कापायची अशी एक पद्धत असते आणि आजही बऱ्याच ठिकाणी ते नारळ वगैरे देतात आणि मग ते त्यांच्या मार्गाने निघून जातात. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की आता भात लावणीच्या वेळेस ते मध्ये मध्ये अडथळा येतात. राखणदार असतो ते धामण वगैरे, धामण निघते, कुठे नाग निघतो. तर मग त्यांना ते असं काय अर्पण केलं की मग ते त्यांच्या मार्गाने ते निघून जातात. हाय घोरपड, काय म्हणतेस? ऊन खातेस काय? हो चल बाय. आजही गावाकडं सण उत्साह मोठ्या गुण्यागोविंदाने साजरे करतात. कारण गावाकडच्या लोकांना त्या मोबाईलमधलं कार्यक्रम बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघणे याच्यामध्ये खूप रुची असते. आजही शिमग्याला म्हणा किंवा होली, गणपती म्हणा, सर्वजण एकत्र येतात आणि आम्ही सर्व साजरी करतो. आत्ताही शिमग्याला आम्ही सर्वांनी डान्स ठेवले आहेत, लहान मुलांचे दरवर्षी ठेवतो आणि सर्व लोक, गावातले सर्व लोक हे कार्यक्रम पाहण्यासाठी अगदी आवर्जून येत असतात आणि
सर्वजण मग एकत्र येतात. एका ठिकाणी आल्यावर मग विचारांची देवाणघेवाणसुद्धा होते. आपली संस्कृती आहे त्याच्याबद्दल चर्चा होते. संस्कृती आपली टिकून राहते. तर शिमगा म्हणा किंवा गणपती म्हणा, गणपतीलासुद्धा आम्ही सर्वजण एकत्र येतो. सर्वांचा आम्ही एका ठिकाणी बाप्पा आमचा असतो. आणि लहानपणी माझी आजी मला सर्वांकडे गणपतीला पाया पडाय म्हणून घेऊन जायची. लहान असताना, मी लहान होतो तेव्हा खूप कंटाळा यायचा. पाऊस पण असायचा, पावसाचे दिवस असायचे, तरीसुद्धा आजी घेऊनच जायची. काय नाही चल, मग मीही मोठ्या आनंदाने उत्साहाने सगळ्यांच्या घरी जायचो पाया पडायला. आणि सर्वजण अगदी उत्साहाने माझं स्वागत पण करायचा. तर खूप मजा यायची त्या दिवसामध्ये. गावाचं जगणं हे कष्टदायक असलं तरी गावाकडची कामं जोपर्यंत आपण आपल्या अंगावर घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्याविषयी आवड निर्माण होत नाही. गावाकडनं राहणं म्हणजेच शेती करणं आलंच. आणि शेती करणं हे कोणी आपल्याला शिकवत नसतं, ते आपल्यालाच निरीक्षण करावं लागतं. तर भात लावणीच्या वेळेस किंवा भात खणणीच्या वेळेस जेव्हा आपण भात पेरतो आणि मग भात काढणीच्या वेळेस ते रोपं असतं ते कसं खणायचं असतं, म्हणजे ते एक दाढ पाडायची असते, एक पेंट अशी पाडायची असते. आणि मग दुसऱ्या बायका काय आपल्याला शिकवत नाही, ते आपल्यालाच शिकावं लागतं. ते रोपं कसं उपटायचं, ते तुटता कामा नाही, त्याची पाती तुटता कामा नाही. मग दुसऱ्यांकडे बघून आपल्याला ते रोपं उपटायचं असतं. त्याच्या मुलाखालचं गवं जी माती असते ती धुवायची असते. आणि मग लावणीच्या वेळीस ते रोपं कसं लावायचं, म्हणजे किती चिखलामध्ये किती मुठभर ते खोल रुपायचं, किती अंतरात लावायचं, सरळ रेषेमध्ये लावायचं की वाकडं लावायचं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय कोणी शिकवत नाही. आणि शेजारच्या बायकांकडे तर अजिबात वेळ नसतो, ते काय आपल्याला सांगत बसत नाही. मग त्यांच्याकडे आपण बघून मी पण असाच आवणी करायला शिकलो. ते एका हातामध्ये मग ती मूठ धरावा लागतो आणि थोडं त्याच्यातून निवडून आणि किती पाती लावायची असतात, त्या कशी लावायची असतात, म्हणजे ह्या सर्व गोष्टी मी त्या शेजारच्यांकडून बायकांकडून बघून आवणी करायला शिकलो. आणि आता बऱ्यापैकी मी आवणीसुद्धा करतो. भात लावणीची कामं असतील मी चांगल्या प्रकारे आता करतो. मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने गावाकडे थोडासा काळ घालवायला पाहिजे. कारण गावाकडचं जगणं संथ शांत असतं. तिथे तुम्हाला तुमची कला जोपासण्यासाठी संधी मिळते. आणि मी जरी एका कामानिमित्त कुठे शहरामध्ये गेलो तर फार काय जास्त वेळ तिकडे राहत नाही. काम झालं की लगेच मी गावाकडे पळायला संदेश होतो. कारण मी शहरामध्ये गेलो की लगेच मला गावची आठवण येते, गावाला मी मिस करतो. गावचं वातावरण मला बोलवतं आहे असं वाटतं आहे. तुम्ही गावाला मिस करत असाल, म्हणजे तुमचं लहानपण हे गावामध्ये गेलं असेल आणि काही कामानिमित्त तुम्ही आता शहरामध्ये राहत असाल, तुम्हाला गावाकडे यायला वेळ मिळत नसेल, तर तुमच्याही गावच्या काही आठवणी असतील तर त्या आठवणी तुम्ही सांगा. तुम्हीही गावाला मिस करत असाल किंवा गावाने तुम्हाला काय दिलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला जे गावाने दिलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुमच्याही प्रतिक्रिया, तुमच्याही भावना नक्की व्यक्त करा.